माझ्या मुळामध्ये मला सांस्कृतिक दहशतवाद हा जो शब्द त्या निमित्ताने वापरला गेलेला आहे. आता सांस्कृतिक दहशतवाद फक्त जैन समाजाबद्दल आणि हिंदू समाजाबद्दलच का काढला जातो? आता गेल्याच महिन्यामध्ये बकरी ईदचा सण झालं तेव्हा रस्त्यावर किती आपण दोन दोन अशा मोठ्या मोठ्या भांडीवरती त्यांना दिसलेल्या आहेत. रस्त्यावरचे नमाज त्याला का आक्षेप कोणी घेतला नाही? तेव्हा मग ते कशाला वरती सिलेंडर येताना आम्ही गप्प बसतो आणि बघतो सगळ्या गोष्टी. मग त्या हिरव्या पट्ट्यांना तुम्ही का मिटवायला बघत नाही? आणि जे काय आज मी मनसेना आणि उबाटाच्या लोकांची प्रतिक्रिया ऐकली, कधी हे लोकांना बैरामपाडा आणि नळ बाजार आणि मुंब्रामध्ये आंदोलन करताना आम्ही तर बघितलेलं नाही. भोंग्याच्या आंदोलनामध्ये भोंगे बंद करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. जेव्हा आम्ही सत्तेत आलो, हिंदुत्ववादी विचाराचं जेव्हा सरकार आलं, आमचे किरीट सोमयाजी आम्ही सगळे एकत्र आलो, लोकांनी हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निवडलं म्हणून भोंगे बंद झालेले आहेत, कोणाच्या आंदोलनामुळे बंद झालेले नाहीत. आणि म्हणून एवढ्याच पट्टे काढण्याची अगर हिंमत असेल ना, तर बैरामपाडा आणि मोहम्मद अली रोडवरचे हिरवे पट्टे काढा ना. रस्त्यावरचे नमाज बंद करायला पाहिजे. आमच्या सरकारला बंद करून दाखवलेलं आहे, तेव्हा ह्यांच्या तोंडातून हुकचू निघत नाही.